लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 29 ऑक्टोबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. काल आपण बघितलं होतं अद्वैत आणि कला या दोघांचं आपट धुपट चपट काहीतरी चाललं होतं. तर आता या रजनीताई येतात आणि म्हणतात ना गाठ सुटणार आहे ना ते वेळ दाखवणारं घड्याळ. तुमचं चालू देत. अगं कला, मी फक्त तुला एवढं विचारायला आले होते की मिसळीसाठी तू मटकी भिजवली आहेस का? कुठे कोपऱ्यात मला दिसली नाही भिजवलेली, म्हणून मी विचारायला आले ग तुला. आता कला म्हणते सॉरी रजनी वहिनी, माझ्या लक्षात नाही राहिलं हो. मग आता ह्या रजनीताई म्हणतात बरं बरं अगं काही हरकत नाहीये, मी भिजवते हा मटकी, तुमचं चालू देत दोघांचं. आता या रजनीताई गेल्यानंतर अद्वैत विचार करतो, या खरीशी माझी गाठ पडलीये ती अंबाबाईने जोडलीये. बाप रे, तेही आयुष्यभरासाठी. भयंकर हे सगळं. कला पण मनात विचार करते, हा जेव्हा माझ्या समोर येतो तेव्हा माझी वेळच खराब असते, कठीण आहे. आता असं बोलल्यानंतर अद्वैत तिला म्हणतो, काय बोललीस तू आत्ता काहीतरी बोलली. कला म्हणते काही नाही बोलले मी. आता अद्वैत म्हणतो, तू आत्ता मनातल्या मनात काहीतरी बोलत होतीस ना. कला म्हणते म्हणजे बघा प्रेक्षकांनो, या दोघांना किती कळतं हे एकमेकांच्या मनात बोलतायत ते. कला त्याला म्हणते, चांदेकर जसे माझे डोळे मोठे मोठे आहेत ना तसे तुझे कान पण फार मोठे आहेत रे. नाही, मनातलं बोललेलं पण ऐकू येतंय का तुला? नाही, तूही काहीतरी मनात बोलतोय ते माहितीये मला. असो, माझा त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, पण ही गाठ सोडव आधी, जी फार कठीण आहे. अद्वैत म्हणतो, बघू बरं किती कठीण आहे. आता दोघं मिळून जरा हळूहळू करून ती गाठ सोडवतात. म्हणजे ही एकदा सोडवते मग तो सोडवतो, असं करून या दोघांनी ती गाठ बरोबर सोडली आहे. गाठ सुटल्या सुटल्या आनंद झालाय आता कलाला. आणि कला म्हणते, वाह, सुटली एकदाची गाठ. मग आता अद्वैत म्हणतो, हो की सुटली ना गाठ. म्हणजे दोघांनी प्रयत्न केले की कला म्हणते सुटते एकदाची गाठ, आणि जोरात अद्वैतला चिमटा काढते ती. आणि अद्वैत जोरात किंचाळतो, चिमटा कशाला काढलायस मला? वेडी झाली आहेस का जराशी? डोक्यावर पडली आहेस का? धक्का काय मारते, चिमटे काय काढते? आता कला त्याला म्हणते, अरे शांत बस, शॅम्पीच काढलं मी तुला ते. अरे चांदेकर, आज आयुष्यात पहिल्यांदा आपल्या दोघांचं एकमत झालंय, कळलं का तुला? अद्वैत म्हणतो, हो बरोबर आहे तुझं. याच मुद्द्यावर आपण दोघांनी मिळून बरोबर काम केलं नाही का? आता दोघे जण तेवढ्या मुद्द्यासाठी एकमेकांना हातात हात देतात आणि टाळी वाजवतात आणि ते हायफाय करतात, असं येस, ते चुटक्या वाजवतात आणि असं ते बुक्क्या मारतात हातांवर आणि आता येस करतात. असो, हे जरा बालिश प्रकार वाटला मला. तर अद्वैत बघा कसा खुदू खुदू हसायला लागलाय. आता हसला की बरा दिसतो, जरा हसत जा म्हणावं, आणि तब्येतीसाठी पण चांगलं असतं ना ते. आता बघा हे मांजर उंदीर इकडे काय चाललंय यांचं, म्हणजे मांजर उंदीरच आहेत, मतलबाशिवाय काही एकत्र येत नाहीत हे दोघं नवरा बायको. आता ही काय नाव हिचं, नैना राहुलचं कौतुक करत म्हणत असते, आपली काय हार्ट टू हार्ट कनेक्टिव्हिटी आहे. आता राहुल म्हणतो, बस बस, इतकं काही फिल्मी नको होऊस तू आता नैना. नैना म्हणते, अरे फिल्मी कुठे रे शोना, बघ ना, आज मी फक्त तुला खुणवलं आणि पटकन तुला कळलं मी काय म्हणते ते. यु नो व्हॉट, अरे तू ना बेस्ट हजबंड आहेत या जगातला. राहुल म्हटला की हे सगळं ठीक आहे, पण तू मगाशी डॉक्टरकडे यायला नाही का म्हणालीस? सिरियस होतं तर जायला हवं होतं आपण डॉक्टरांकडे. आता घाबरतेही नाही ना आणि विचार करते, अरे देवा, खाली तर मॅनेज केलं मी याला, पण आता कसं मॅनेज करू? ओ गॉड, किती संशयी माणसं आहेत हे. आता हा राहुल तिला म्हणतो, ए नैना, अगं तुला काहीतरी विचारतोय मी. आता नैना म्हणते, अरे हो, तू बोलतोयस ते बरोबर आहे, मी बघ ना किती खुश आहे आता. अरे घरचे उगाच काळजी करतात, थोडं काही झालं की डॉक्टरांकडे जा, आणि सतत जर आपण असं जात राहिलो डॉक्टरांकडे आणि त्यांनी स्ट्रिक्टली काही डाएट दिलं, गोळ्या दिल्या, घराबाहेर पडू नका म्हटले, तर आपल्या सगळ्या आनंदाचा विचका होऊन बसेल ना. म्हणजे आपल्या दोघांना कुठे असे एकत्र फिरायला पण जाता नाही येणार ना. अरे म्हणून मी टाळलं रे राहुल हे सगळं. मला तुझ्यासोबत माझं लाईफ एन्जॉय करायला फार आवडतं रे, म्हणून मी न गेलेलीच बरी डॉक्टरांकडे, आणि मी ओके आता. राहुल म्हणतो, अरे ठीक आहे, पण मगाशी तुला उलट्या झाला, मग फूड पॉइझनिंगचं टेन्शन नाही आलं का तुला? नैना म्हणते, छे, मी अगदी व्यवस्थित आहे, आणि हे सगळं असतं तर मी बाळाचा विचार नसता केला का? राहुल म्हणतो, नाही तुझं बरोबर आहे, पण काही वाटलं तर सांग मला, ओके? आता नैना म्हणते, हो काही हरकत नाहीये. आता तेवढ्यात तिथे कला येते आणि दरवाजा वाजवते आणि म्हणते, येऊ का ग ताई आतमध्ये? आणि आल्या आल्या विचारते, ताई बरं वाटतंय का ग तुला आता? उलट्या नाही न होते? बिचारी कला किती काळजीने विचारते बघा बहिणीसाठी, पण आता ही नैना तिच्यावर भस्सकन धावते. मी आता ओके कला, आणि तुला जर काही करायचंच असेल ना माझ्यासाठी, तर एक काम कर, सतत एवढ्या गोष्टींचा बाऊ करून मला प्रश्न नको विचारत जाऊ, आणि खाली जाऊन सगळ्यांसमोर बोंबाबोंब नको करत जाऊ, समजलं का?
आता ही कला म्हणते, अगं एवढं काय झालं चिडायला? अगं तुला त्रास होत होता, मला काळजी वाटली म्हणून विचारायला आले मी. आणि तू हॉस्पिटलमध्ये जायला नाही का म्हणालीस? म्हणजे डॉक्टरांकडे जायला तूच आधी म्हणायला पाहिजे होतंस की जावं डॉक्टरांकडे. आई होत असताना असं निष्काळजीपणा चांगला नाही ग तुझा ताई. आता लगेच हा राहुल म्हणतो, ए कला, नाही म्हणजे कला वहिनी, तू कशाला लोड घेतेस? तिला न्यायचंच असेल दवाखान्यात तर माझे मी बघून घेईल ना, मी आहे ना तिचा नवरा समर्थ. आता कला म्हणते, मग चांगलंच आहे की, राहुल जर तुझी काळजी घेत असेल तर आम्हाला काळजी करायची गरजच नाही ना तुझी. मग आता लगेच ही नैना म्हणते, हो म्हणजे काय, माझा नवरा बेस्टच आहे या जगामध्ये, तुझ्या नवऱ्यासारखा नाहीये माझा नवरा. माझा नवरा खूप काळजी घेतो माझी. कला म्हणते, हो का, बर चांगलं आहे मग. असं बोलून ती निघून जाते तिथून. आता मूर्खाशी काय डोकं लावणार आहे. असो, आता ही नैना आता राहुलकडे पाहून हसत असते. इकडे संगीताबाईंना काही करमत नसतं. भाजी निवडता निवडता त्या कलाला फोन लावतात आणि कला फोन उचलते. आता त्या म्हणतात, काही नाही ग कले, मी सहजच फोन केला होता, कशी आहेस तू? कला म्हणते, आई मी बरी आहे. आता तिचा आवाज जरा बारीक वाटतो त्यांना. मग त्या विचारतात, काय ग कला, काय झालं, असं का आवाज येतोय तुझा, बरी आहेस ना तू? आता कला म्हणते, आई मला सांग, गरोदर असताना उलट्या होणं बरं असतं का ग? तर आता या संगीताताई म्हणतात, अगं काही नाही ग, पहिल्या 2-3 महिन्यात होत असतात गरोदर बायांना उलट्या, पण नंतर उलट्या होणं चांगलं नसतं बाई. का ग, काय झालं? म्हणजे काही नैनीला झालंय का? बरी आहे ना ती? तिला होत आहेत का ग उलट्या आता? आता कला म्हणते, हो ग आई, नयनाताईने बाहेर काहीतरी खाल्लं आणि सगळं तिला उलटून पडलं ग. अगं म्हणजे तिला मी म्हटलं होतं दवाखान्यात जा, पण तिने ऐकलं नाही ग. संगीताताई म्हणतात, बरी आहे ना ती आता? कला म्हणते, आई ती बरी आहे, तू टेन्शन नको घेऊस आता आणि बाबांना नको सांगू. आता त्या विचारतात, मग तिने डॉक्टरांकडे का नाही दाखवलं? आता ही कला म्हणते, अगं आई तेच ना, मला त्याचंच आश्चर्य वाटतंय, आम्ही सगळे घाबरलो होतो पण हिला काहीच वाटत नव्हतं ग. संगीताताई म्हणतात, जाऊ दे, ती नैनी म्हणजे नुसता डोक्याला ताप आहे, तू नको करू तिचा विचार. आता कला म्हणते, आई मला असंच वाटतंय, आता जाऊ दे, तू पण नको टेन्शन घेऊ, मी आधी जरा घेतलं होतं टेन्शन, पण आता सगळं ठीक आहे. पण तू कसं काय फोन केलास आज? आता त्या म्हणतात, अगं सहज आठवण आली ना म्हणून फोन केला होता तुला. कला म्हणते, आई मी गडबडीत आहे, मी बोलते हा नंतर. आता या संगीताताई फोन ठेवतात आणि जरा विचार करतात, काय ते आता पुढे बघा. आता इकडे ही काजू ती टोपी फिरवत बसलेली असते आणि तिला मात्र या सोहमची आठवण येतच असते बरं का. आणि तेवढ्यात त्यांच्या लँडलाईनवर सोहमचा फोन येतो. आता ही काजल वैतागते आणि आता काजल म्हणते, काय आहे बोल. सोहम म्हणतो, काय ग, बरी आहेस का, अशी का निघून गेलीस? अगं तुला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तू कुठे थांबलीस? काय ग, म्हणजे तुझ्या होणाऱ्या लग्नामध्ये जरा गुंतली आहेस का? इतका विचार करतेस का होणाऱ्या लग्नाचा? अगं म्हणजे मी तुला सांगतोय, माझी जी मैत्रीण आहे ना, तिच्यासोबत डिनरला गेलो होतो मी. अगं ती ना मला लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे, म्हणजे मला खूप आवडली आहे ग ती. मी तिचा विचार करावासा म्हणतोय. म्हणजे तूही लग्न करणार असशील तर आपण दोघं जण एकाच मांडवात लग्न करायचं का? काजू चिडते आणि म्हणते, मला काही लग्न फिरण्यात इंटरेस्ट नाहीये, तुला करायचं असेल ना त्या फॉरेन रिटर्नची लग्न तर करत बस, तू जा रे, फोन ठेव बरं. असं म्हणून ती वैतागून फोन ठेवते आणि सोहम लागतो इकडे हसायला. मग आता या संगीताताई येतात आणि म्हणतात, काय ग काजे, काय झालं तुला? काजू म्हणते, बरी आहे मी. आता या संगीताताई म्हणतात, नाही डोक्यावरची टोपी हातात काढून ठेवली आहेस ना, लहानपणापासून बघते मी तुला, जेव्हा तू अस्वस्थ असते ना तेव्हा तू डोक्यावरची टोपी अशी हातावर घेऊन फिरवायला लागते. काही प्रॉब्लेम झालाय का? काय झालं काजे? आता काजल म्हणते, काही झालेलं नाही मला, तुम्ही कशाला आलायत रूम मध्ये ते सांगा आधी. आता त्या म्हणतात, चिडू नको बाई माझी, काय तू पण, आणि तिला जवळ घेतात लाडाने. आता बघा प्रेक्षकांनो, हा खरा सीन बघण्यासारखा आहे. आता या रजनीताईंनी सगळ्यांसाठी चहा पाणी आणलंय आणि त्या आबांना सांगतात की, अहो आबा, आज ना चहात जरा साखर कमी झाली आहे, आजचा आबांचा मेनू काही नाही बरं का प्रेक्षकांनो. आबा म्हणतात, बरं झालं साखर कमी टाकली तू, सणासुदीला जरा जास्तीच गोडधोड झालंय, तेव्हा चहा कॉफी मध्ये साखर जरा कमी केलेलीच बरी. नाही ना, चहा घेणार असते तेव्हा रजनीताई तिला म्हणतात, नको तू नको घेऊ बाई चहा, तुझं पोट बिघडलं होतं ना. आता राहुलला ते चहा देतात. तेवढ्यात तिथे या कलाच्या आई येतात आणि म्हणतात, येऊ का? आता त्यांच्या हातामध्ये ऑलरेडी बॅग आहे बरं का प्रेक्षकांनो, तुम्ही ऑब्झर्व केलंय का?
पण आता या सगळ्यांना काही ते लक्षात आलेलं नाहीये आणि आता त्या आबांनी पाहिलं त्यांना. आबा म्हणतात, या या कलाच्या आई आल्या. आणि आता सरोज लगेच वाकड्या नजरेने बघते. आता ही नैना घाबरते आणि विचार करते, मम्मा का आली असेल इथे? आणि या श्रीकांत काकांचं पण तोंड वाकडं होतं, जसं की त्या त्यांनाच भेटायला आल्यात. असो, कोणाचं काय तर कोणाचं काय. आता बघा ही सरोज कशी रिॲक्ट करते आता इथे. काही गरज नव्हती सरोजला स्वतःचा अपमान करून घ्यायची, पण नाही, सरोजला काहीतरी आपलं तिचं महत्त्व दाखवायचं असतं म्हणून आपलं करत असते असं. आता त्या आल्यात कलाच्या आई आणि आता आबाजी म्हणतात, चला बसा बरं. अहो आम्ही चहा पाणीच करत होतो, घ्या चहा. कलाच्या आई म्हणतात, नको नको, मी आत्ता चहा घेऊनच निघालीये. कला म्हणते, आई बरं झालं तू आलीस. आता सोहम म्हणतो, काकी काजल नाही आली का? मग आता लगेच रजनीताई या सोहमकडे बघायला लागतात. आता या कलाच्या आई म्हणतात, अरे नाही, ती नंतर येऊन भेटते म्हणाली. लगेच सरोज त्या कलाच्या आईशी उद्धट सारखी बोलायला लागते. ती कशाला कोणाला येऊन इथे भेटणार आहे आणि तुम्ही कशाला आल्या तो अचानक आता? किती अपमानास्पद वाटतं ना, असं का बोलावं? त्या गरीब असल्या म्हणून काही बोलायचं का? आता लगेच या म्हणतात कलाच्या आई, अहो ते काय ना, आमच्या नैनीची तब्येत बरी नव्हती ना म्हणून आले होते जरा नैनीला भेटायला. आता त्या नैनाच्या हातामध्ये सफरचंद देतात. आता कोणीही मिडल क्लास फॅमिलीमधलं माणूस असं पावशेर सफरचंद घेऊन जातच. नैना लगेच बघते त्याच्यात 2च सफरचंद आहे आणि पिशवी खाली अशी झटकून पाहते. आता या कलाच्या आई बिचाऱ्या खुश असतात आणि आता लगेच ह्या सरोज म्हणतात, हे काय, तुम्ही 2च सफरचंद आणली? सरोज तर आहेच हुशार, पण नैना त्याहूनही अति हुशार आहे. ती तिच्या आईकडे बघून म्हणते, 2च सफरचंद? आता सरोज म्हणते, बापरे, 2 सफरचंद आणलीत तुम्ही? आता या कलाच्या आई पण अभिमानाने म्हणतात, हो 2च आणली. आता सरोज म्हणते, कमाले बाई तुमची, पेशंटला बघायला आपण सफरचंद घेऊन जातो, पण तुम्ही 2 सफरचंद आणली आहेत, त्यामागे काही खास कारण आहे का? आता बघा प्रेक्षकांनो, हे आबा त्या सरोजला इग्नोर करतात हा आणि मग लगेच विषय बदलतात आणि म्हणतात, अहो काल आमच्या नैनाची तब्येत बिघडली होती जरा, पण ती ना स्वतःची काळजी घेत नाही बघा. ती 2 जीवाची आहे ना. प्रत्येक वेळेला नैनाचा हलगर्जीपणा नडतो बघा. पाहिलं का प्रेक्षकांनो, मी आधी म्हटले ना, सरोज विनाकारण स्वतःचा अपमान करून घेते. काहीच गरज नाही त्या कलाच्या आईला बोलायची. असो, काहीतरी वाढवतात मालिका आपलं मनोरंजन व्हावं म्हणून. आता या कलाच्या आई म्हणतात, अहो काय सांगू आबाजी, आमची नैनी आहे ना जराशी अल्लडच आहे बघा. आता लगेच ही कला म्हणते, आजोबा मला ना तुम्हाला एक गोष्ट सुचवायची होती. सगळेजण कलाकडे बघायला लागतात. आजोबा म्हणतात, बोल ना कला, काय म्हणतेस? कला म्हणते की आपण नैनाताईची काळजी घ्यायला एखाद्या मावशीला ठेवलं तर? खरं तर कलाचा हा सल्ला मला योग्य नाही वाटला प्रेक्षकांनो, कारण काय ना, यांच्या घरामध्ये इतक्या बाया असताना मावशी ठेवणं कितपत योग्य आहे? पण कदाचित कलाला असं वाटत असेल की नैना कोणाच्या ऐकण्यात नाहीये म्हणून तिने हा सल्ला दिला असावा. आता रजनीताई म्हणतात, कलाचं म्हणणं पटतंय मला. आता या संगीताताई कलाला खुणवत असतात की मी पिशवी घेऊन आलीये म्हणून. आता ही म्हणजे त्या ऑलरेडी तयारीनेच आलेल्या असतात बरं का प्रेक्षकांनो. आता आजोबा म्हणतात, हो बरोबर आहे तुझं, नैना पथ्य पाणी पाळत नाही, काळजी पण घेत नाही स्वतःची. हिच्या संगट एखादी बाई 24 तास असेल ना, तर हिला काय हवं न ग बघल की एक बाई. हिचा व्यायाम पथ्य सगळं ठीक होईल. सरोज लगेच म्हणते की वा वा, आता या खरेंच्या दोन्ही पोरींवर चांदेकरांनी पैसे उधळायचे का? नाही म्हणजे त्या बाईला आपण भरभक्कम पगार द्यायचा, ते तर या नैनासाठी, आणि तो पगार कोण देणार? ही देणार का? आता त्या कलाच्या आई खुणवत असतात, मी बॅग आणली आहे म्हणून. आता बघा प्रेक्षकांनो, ही कला म्हणते, हो देईल ना मी सरोज मॅडम पैसे, तुम्ही काही गरज नाहीये पैसे द्यायची. आता त्या केविलवाड्या नजरेने बघत असतात बरं का या सगळ्यांकडे या संगीताताई. आता ही सरोज म्हणते, वर तोंड करून काय सांगतेस ग? चांदेकरांचेच पैसे देणार आहेस ना तू? काय बोलतेस आम्हाला? पण आता या सगळ्यांमध्ये रोहिणी जरा जास्तीच हुशार म्हणावी, कारण रोहिणीने ते हेरलंय संगीताताई पिशवी खुणवत असताना. आता रोहिणी विचार करते, कोणी पैसे द्यायची काय गरज आहे? ही संगीता आहे ना, ही घेईल ना त्या नैनाची काळजी, हिला घरात नोकरासारखं राबवता पण येईल आणि त्या संगीताचा वापर बऱ्याच गोष्टींमध्ये करता येईल मला. आता पुन्हा पुन्हा संगीताताई खुणवत असतात कलाला की मी पिशवी आणली आहे म्हणून. छान दाखवलाय हा त्यांचा तो असा म्हणजे काय म्हणतात केविलवाणा प्रयत्न. आता रोहिणी विचार करते आणि लगेच सगळ्यांसमोर सांगते, मी काय म्हणते डॅड, आपण या मिसेस खरेंना इथेच थांबून घेऊयात की नैनाची काळजी घ्यायला. आता या रोहिणीचा डिसिजन सरोजला अजिबात पटलेला नाहीये. आता त्या खूप खुश होतात आणि या कलाला पुन्हा बॅग दाखवायचा प्रयत्न करत असतात. आता हे आबा म्हणतात, काय बरोबर बोललीस तू रोहिणी, आईशिवाय कोणीही दुसरं
काळजीच घेऊ शकत नाही आपल्या पोरींचं, म्हणजे पोरीची. आता ते म्हणतात की "आबा, संगीताताईंना तुम्हाला थांबणं शक्य असेल तर थांबता का तुम्ही ताई?" आता लगेच संगीताताई म्हणतात, "हो, थांबते ना आबाजी, अगदी मनातलं बोललात माझ्या. मी का नाही म्हणू माझ्या लेकराची काळजी घ्यायला?" आता आबा म्हणतात, "अरे वा, आता नैनाचं बाळंतपण अगदी व्यवस्थित होणार. स्वतःची आईच तिच्या संकट आहे म्हणल्यावर तिला बी अवघडल्यासारखं होणार नाही. काय गं नैना, काय वाटतं तुला?" नैनाचं तोंड पहा कसं बारीक झालंय आता. नैना अशी हो, हो करायला लागते. आता मात्र ती मनात विचार करते, "अरे बापरे! मम्मा 24 तास माझ्यासोबत असली तर माझं भांडं फुटायला वेळ नाही लागणार. आता कसं करू मी?" प्रेक्षकांनो, मला आज कमेंट करून नक्की सांगा हं, रात्री जेव्हा तुम्ही या मालिकेचा भाग बघाल ना टीव्हीवर, तेव्हा कोणी कोणी नोटीस केलं की संगीताताई ऑलरेडी राहायच्या तयारीनेच आल्या होत्या? मला नक्की सांगा कमेंट करून. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल आणि तुम्हा सगळ्यांना आजच्या धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा. तर आता या रजनीताई म्हणतात, "अरे वा, हे तर छान झालं. संगीताताईंशी गप्पा पण मारता येईल आणि नैनाची काळजी पण घेता येईल." आता लगेच त्या म्हणतात, "तशी मी माझ्या नैनाची काळजी घ्यायला आलेच आहे मी, पण माझ्या कलाची पण काळजी घेणार आहे बरं मी. काय आहे ना, म्हणजे माझ्या कलाचा संसार मला माझ्या डोळ्यानं बघता येईल ना." छान वाटतं ना प्रेक्षकांना. आई मुक्कामाला थांबली की आपल्या घरी. आता लगेच अद्वैतच्या डोळ्यात चमकलंय, म्हणजे एकदम काहीतरी वेगळाच विचार आलाय या अद्वैतच्या डोक्यामध्ये. अद्वैत विचार करतो, हिचे वडील म्हटले होते की हिला डोसक्यावर बसवू नका, पण चांगली वागणूक द्या, माणसाची वागणूक द्या, पायाशी तिला तुडवू नका. आता अद्वैत हा विचार करतो आणि आता कला मात्र विचार करते, "बापरे, आई आता मला 100% सारखी सांगत राहणार की जावई बापू बरोबर आहे आणि मी चुकीची आहे आणि हा चांदेकर बरोबर याचा गैरफायदा घेणार आहे." आता मात्र अद्वैतही विचार करायला लागतो, "हां, आता सगळी भांडणं यांच्या समोर होणार. आम्ही चिडतो, वाटेल तसं एकमेकांना बोलतो. या सगळ्याचं वाईट वाटेल आता या खरेच्या आईला. काय करायचं?" आता तो खरेकडे बघतो आणि ती त्याच्याकडे बघते आणि मग तो विचार करतो, "अरेच्चा! पण ही तर माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. या संधीचा फायदा तर मी घ्यायलाच हवा." आणि राक्षसासारखा हसायला लागतो. हा हा हा. कमाल आहे ना प्रेक्षकांनो, आणि ते सुद्धा मनातल्या मनात. म्हणजे आता अद्वैत प्रत्येक वेळेला जावई असल्याचा फायदा करून घेणार आहे. लाडका जावई करून. आता बघा, संध्याकाळ झालेली त्यांनी दाखवली आहे आणि आता हे आबाजी कलाच्या आईला म्हणतात, "अहो वीणबाई, तुम्ही फोन करून सांगा ना, कशाला जा ये करताय?" आता या रजनीताई पण म्हणतात की "अहो, मी काय करते, सोहमला कळवते, तो काजलला घेऊन येईल ना येताना. नाहीतर मग तुमचं सामान आणायचं असेल तर सांगा, सोहम सामान सुद्धा घेऊन येईल." आबाजी म्हणतात, "हे बघा, दिनकर रावांना करल अद्वैत फोन." आता या कलाच्या आई म्हणतात, "अहो तेच सांगायचा प्रयत्न करते मी, म्हणजे मी ठरवूनच आले होते सोबत. बघा ना, मी बॅग सुद्धा घेऊन आले आहे सोबत." आता या सरोजला दिसते की ही बॅग खरंच घेऊन आली आहे ते, आणि आता नवलच वाटतं या सगळ्यांना की अरे, हिला कसं काय कळलं यायचंय राहायला म्हणून. आता या म्हणतात की "काय आहे ना आबाजी, माझ्या लेकीचंच घर आहे ना हे. नाही, एवढ्या मोठ्या घरामध्ये राहायचं म्हणजे म्हणजे मी आले मनाने विचार करून. माझं चुकलं माकलं असेल तर सांभाळून घ्या हं मला." रजनीताई म्हणतात, "अहो माफी काय मागताय तुम्ही संगीताताई? अहो सासरची माणसं आहेत ना तुमच्या मुलींची, आणि तुम्ही देखील आमच्याच आहात. अशी माफी नका मागू." आता लगेच संगीताताई म्हणतात, "होय होय, तुम्ही समधी माणसं म्हणजे जगात लई भारी आहेत बघा." बिचारा संगीताताई किती डाऊन टू अर्थ राहतात ना या. आता ही नैना जरा टेन्शन मध्ये आली आहे, पण आता सरोज आणि रोहिणीला संगीताताईंचा मस्त टाइमपास आहे. आता ही नैना कला पाणी भरत असते ग्लासमध्ये, तेव्हा विचार करते, "बापरे, आता आई इथे थांबणार म्हणजे आता जावयाचा कसा मान ठेवायचा, कसं बोलायचं, हे सारखे मला धडे देत राहणार आई." आणि आता कलालाही टेन्शन आलंय. आता बघा प्रेक्षकांनो, इथेच हा भाग त्यांनी पूर्ण केलाय, पण आता पुढच्या भागात आपण बघतोय अद्वैत म्हणतो की "तुमची झोपायची व्यवस्था झाली आहे का?" तर आता लगेच ही रोहिणी म्हणते, "मिसेस खरे, तुम्ही ना आमच्या किचनमध्ये झोपा. अहो बरीच मोठी जागा आहे आमच्या किचनमध्ये. तसंही तुम्हाला छोट्याशा जागेत झोपायची सवय असेल ना." आता बघा प्रेक्षकांनो, अद्वैतने मात्र यांची छान व्यवस्था केली आहे झोपायची. आता पुढच्या भागामध्ये हा अद्वैत गादीवर पाय देत असतो कलाच्या, आणि आता ही कला चिडते आणि म्हणते, "का करतोय चांदेकर असं? तुम्ही तुला अद्दल घडवेला." अद्वैत तिला ब्लॅकमेल करतो आणि म्हणतो, "असं करायला स्ट्रॅटर्जी पाहिजे तुझ्याकडे. माझ्याकडे आहे ना स्ट्रॅटर्जी, ती म्हणजे
तुझी आई. कला त्याच्यावर चिडते आणि म्हणते ती माझी आई आहे, तुझी नाही आहे. आता अद्वैत म्हणतो देवाकडे न्याय आहे, देव सगळं बघत असतो, तू मला छळते ना, आता देवानेच हा न्याय केलेला आहे तुझ्या आईला पाठवून. प्रेक्षकांनो, याची बिचाराची मजा झाली आहे. कोणाचं काय तर कोणाचं काय. कसा वाटला आजचा भाग कळवा. पुढचे भाग बघायला मजा येणार आहे. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कसा वाटला भाग कळवा आणि काय होईल पुढे तेही सांगा. धन्यवाद.